आणि दुनियादारीमधून घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा। इस्रायल हमासमधील संघर्ष 15 महिन्यानंतर अखेर थांबलाय। त्यानंतर गाझातील नागरिक आता परतताना दिसतायत। रफाह सीमा आणि दक्षिण गाझातून 3 लाखांहून अधिक पॅलेस्टाईनी नागरिक उत्तर गाझामध्ये परतले आहेत। 19 जानेवारीपासून युद्धविरामाची अंमलबजावणी सुरू झाली। त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनी नागरिकांना उत्तर गाझामध्ये परतण्यास परवानगी दिली आहे। युद्धाला सुरुवात झाली तेव्हा 10 लाखांहून अधिक नागरिक दक्षिणेकडे गेलेले होते। इस्रायलच्या हल्ल्यात 47,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 1 लाखांहून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे। इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या गाझामध्ये आता लोक परतू लागलेत। त्यांच्याकडे पुन्हा संसार उभा करण्यासाठी पैसे नाहीयेत, मात्र आपलं पडकं घर पाहण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे। गाझामध्ये परतणाऱ्या या लोकांना पुन्हा गाझा बाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला। या लोकांनी शांतता हिंसामुक्त राहण्यासाठी गाझा बाहेर राहावं असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं। आता अमेरिका या गाझावासियांना त्यांच्या हक्काच्या भागातूनच बाहेर काढण्याची तयारी करत असल्याची टीका होऊ लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली। ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच दोनही नेत्यांमध्ये ही फोनवरून चर्चा पार पडली आहे। याआधी खरं तर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं होतं। 2 देशांमधली द्विपक्षीय संबंधांवर दोनही नेत्यांनी चर्चा केली आहे, तर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर याबाबतची माहिती दिली। अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांच्या बाबतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक वक्तव्य केलं। फ्लोरिडामधील दौऱ्यावरून परतत असताना मोदी जे योग्य आहे ते करतील अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करून सर्व मुद्दे सुद्धा सांगितल्याचं त्यांनी म्हटलं। पंतप्रधान मोदी लवकरच या संदर्भात अमेरिकेचा दौरा करतील असंही त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील संबंध आता पहिल्या कार्यकाळापासून चांगले राहिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौरा करण्याची शक्यता आहे। ट्रम्प आणि मोदी यांच्यात सोमवारी फोनवरून या संदर्भात चर्चा झाली आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात त्यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील। पीएम मोदी यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादानंतर ट्रम्प यांनी याबाबतची माहिती दिली आहे। पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पावलं उचलली जाण्याची सुद्धा शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील सरकार बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार करण्याच्या तयारीत आहे। या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय गायिका सेलेना गोमेजचा एक व्हिडिओ सध्या समोर आला, ज्यामध्ये ती रडताना दिसत होती। मात्र काही तासातच सेलेनानं तिची पोस्ट डिलीट केली आहे। एकीकडे अनेक युजर्स सेलेनाच्या व्हिडिओचं कौतुक करतायत, दुसरीकडे अनेक युजर्स तिला ट्रोलही करतायत। सरकारचा हा निर्णय बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांच्या विरोधात असल्याचं ट्रोलर्सचं सध्या म्हणणं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर लावलेल्या टॅक्सविषयी माहिती दिली। फ्लोरिडातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। सोबतच त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील या देशांना टॅक्स आकारणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट केल्याचं सांगितलंय। आमचं नुकसान करू इच्छिणाऱ्या देशांवर, बाहेरील लोकांवर आम्ही टॅक्स लागू करणार आहोत। चीन खूप टॅक्स लादतो, भारत, ब्राझील आणि इतर अनेक देश देखील असंच करतात। आम्ही हे यापुढे होऊ देणार नाही, कारण आम्ही अमेरिकेला प्रथम स्थान देऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सौदी अरेबियाचे राजपुत्र पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली। याचवेळी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। सोबतच लेबनॉनमधील गृहयुद्ध आणि युद्धविरामानंतर सिरियाची पुनर्रचना यावरही चर्चा पार पडली आहे। गाझा आणि येमेन तसंच लाल समुद्राबद्दलही त्यांनी बोललेले आहेत। या भेटीमुळे सौदी अरेबिया आणि युरोपियन देश असलेल्या इटलीतील संबंध अधिक घट्ट होताना दिसतात। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या सध्या 3 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी भारतावर पाकिस्तान नाराज असल्याचं सांगितलं। प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांचा हा दौरा आधीच ठरलेला होता। या ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते पाकिस्तानासाठी रवाना सुद्धा होणार होते, पण ते अचानक दौरा रद्द करून मायदेशी परतले। त्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्ताननं भारतावर आरोप केलाय। भारतानं त्यांच्यावर दबाव आणल्यामुळे त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला।
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागील 7 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. अंतराळ स्थानकात त्या सुखरूप असून त्यांची कामं सुरू आहेत. 16 जानेवारी रोजी त्यांनी स्पेसवॉक्स केलं. त्यानंतर आता 30 जानेवारी रोजी त्या पुन्हा अंतराळ स्थानकाबाहेर जाणार अशी माहिती मिळते. त्यांच्यासोबत फ्लाईट इंजिनियर बुच विल्मोर सुद्धा असतील. या मोहिमेत दोघं रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना काढून टाकतील. तसेच स्थानकाच्या बाहेर सूक्ष्मजीवांचा शोध सुद्धा घेतील. तर अंतराळ स्थानकात दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या या दोघांच्या मोहिमेची हा अंतिम टप्पा आहे. ब्रिटनमधील नोकरदारांना दिलासा मिळालाय, कारण काही कंपन्यांनी कामाचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेतलाय. आठवड्यात 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याच्या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण सध्या आहे. 200हून अधिक कंपन्यांनी आठवड्यात फक्त 4 दिवस काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या पगारात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या कंपन्यांमध्ये सुमारे 5000 कर्मचारी कार्यरत असून प्रामुख्यानं मार्केटिंग, टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात ते काम करतात. मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा टीम लवकरच अमेरिकेला जाणार आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. या निकालानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तहव्वूर राणाला एफबीआयनं 2009 मध्ये अटक केलेली होती. लष्कर-ए-तैयबाला पाठिंबा दिल्याप्रकरणी राणाला अमेरिकेत दोषी ठरवण्यात आलं होतं. नेदरलँडच्या एशियन शहरातील प्रसिद्ध डेंट्स म्युझियममध्ये चोरीची घटना घडली आहे. इथल्या चोरट्यांनी ऐतिहासिक म्युझियममधून शेकडो वर्षांपूर्वीचा मौल्यवान असा मुकुट चोरी केला. या चोरट्यांनी आधी स्फोट घडवून म्युझियममध्ये घुसण्याचा मार्ग बनवला आणि चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केलं. त्यामध्ये संशयित स्फोटापूर्वी बाहेरचा दरवाजा उघडताना दिसतायत. चोरांनी त्यांच्यासोबत 3 डॅशियन सोन्याच्या बांगड्या आणि कोटो फेंटसेटी या काळातील एक भव्य असं मुकुट पळवून नेल्याचं उघडकीस आलं. श्रीलंकेच्या नौदलानं भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये 5 मच्छीमार गंभीर जखमी झाल्यात. ही घटना घडली त्याचवेळी मच्छीमार बोटीत बसलेले होते. तर 13 भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलानं त्यांच्या फिशिंग झोनमध्ये मासेमारी केल्याबद्दल अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाला गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून परराष्ट्र मंत्र्यांनी श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना नवी दिल्लीत बोलावलं. त्याचबरोबर भारतानं घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. डोकलाम वादानंतर संबंध सुधारण्यासाठी भारत आणि चीननं कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कैलास मानसरोवर यात्रा आणि विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि चीनचे मंत्री सुन विडोंग यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीमध्ये भारत आणि चीन द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आलाय. तर कोविडच्या प्रादुर्भावामुळे 2020 मध्ये यात्रा स्थगित सुद्धा करण्यात आलेली होती. जगभरात कोरोनासारखी आणखी एखादी मोठी साथ येण्याची शक्यता असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केलाय. ते म्हणाले की संकटांना तोंड देण्यासाठी अधिक पूर्वतयारी केली पाहिजे, पण लोकांनी तशी तयारी केलेली दिसत नाही. कोरोनासारखी भीषण साथ भविष्यात पसरली तर तिला रोखण्यास जग सज्ज नाहीये. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नेव्हिगेशन सॅटेलाइट लवकरच प्रक्षेपित होणार आहे. बुधवारी सकाळी इस्रोच्या ऐतिहासिक 100व्या मोहिमेला सुरुवात होईल. या उपग्रहामुळे वाहतुकीचा आढावा आणि वाहतूक कोंडीपासून सुटण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल. यासह लष्करी ऑपरेशन करण्यासाठी स्थानिक नेव्हिगेशनमुळे संरक्षण क्षमता सुद्धा वाढेल. या उपग्रहांमुळे 1500 किलोमीटर रेडियस परिसरातील स्थिती, वेगाची अचूक माहिती सुद्धा मिळेल. विशेष म्हणजे इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही नारायण यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलंच मिशन असेल. डीपसीक R1 चॅटबॉट ॲप आता फक्त चीनी मोबाईल क्रमांकासाठी मर्यादित असणार आहे. डीपसीक R1 चॅटबॉट ॲप जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलाय. त्याचमुळे या AI स्टार्टअप पाश्चात्य देशातील गुंतवणूकदारांच्या रडारवर आलाय. डीपसीक कंपनीनं 2023 पासून अनेक AI मॉडेल्स डेव्हलप केलेले आहेत. मात्र R1 चॅटबॉट ॲपला क्षमतेपेक्षा अधिक लोक हा ॲप वापरत असल्यानं
ॲप वापरण्यामध्ये अडचणी सुद्धा येत आहेत। त्यामुळे कंपनीला मोठा निर्णय घ्यावा लागला। कंपनीला हा ॲप चीनच्या वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित ठेवावा लागलाय। ब्रिटिश बँड कोल्डप्लेचा मुंबई आणि अहमदाबादमध्ये परफॉर्मन्स पार पडला। मुंबई आणि अहमदाबादमध्ये आयोजित केलेल्या कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खरं तर व्हायरल होत आहे। पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये कोल्डप्लेचा उल्लेख केला। कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे हे सिद्ध होते की भारतात कॉन्सर्ट इकॉनॉमी सेक्टरमध्ये वाढ झाली आहे, असं मोदी यांनी म्हटलं। भारताला संगीत, नृत्य आणि कथाकथनाचा मोठा वारसा आहे। गेल्या 10 वर्षात थेट कार्यक्रम आणि मैफिलीचा ट्रेंड सुद्धा वाढलाय, असंही पंतप्रधानांनी सांगितलंय। मोदी हे मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025ला संबोधित करत होते आणि त्याचवेळी त्यांनी ही भाष्य केला। कायदा आणि न्याय मंत्रालयानं एक देश एक निवडणूक अहवालाचा मसुदा तयार करण्यासाठी 95,000 खर्च केलेले आहेत। तर देशात हे एक देश एक निवडणूक धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती। 12 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीनं 18,000 पानांचा अहवाल तयार केलेला आहे। तसेच या समितीचा 376 पानांचा संक्षिप्त असा अहवाल वेबसाईटवर उपलब्ध आहे। पुण्यातील गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय पथकाची नियुक्ती करण्यात आली। या पथकामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निहाम, बेंगळुरू अशांचा समावेश आहे। हरियाणा सरकार यमुनेत विष मिसळत असल्याचा आरोप आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय। सैनी यांनी केजरीवाल यांनी तात्काळ हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे, अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करू असंही सैनी यांनी म्हटलं। तर हरियाणातील लोक यमुनेची पूजा करतात, ते नदीच्या पाण्यात विष का मिसळतील असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभासाठी 40 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। तर आतापर्यंत सुमारे 15 कोटी भाविकांनी संगमामध्ये स्नान केलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर पोस्ट केली आणि पहिल्या 2 दिवसांची आकडेवारी जाहीर केली। त्यानंतर प्रशासन दररोज आकडे जाहीर करत आहे। प्रयागराज महाकुंभच्या दुसऱ्या अमृत स्नानापूर्वी महाकुंभ मेळा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते। भाविकांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन उद्या 29 जानेवारीला 60 विशेष गाड्या चालवणार आहेत। तर प्रयागराजहून दर 4 मिनिटांनी ट्रेन उपलब्ध होतील। तसेच यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी तैनात आणि सतर्क असतील। या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून दर मिनिटाला अपडेट्स घेत असल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी म्हटलं। महाकुंभातील महिला संतांसाठी स्वतंत्र असं अमृत स्नानाचा लढा आता अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये येऊन पोहोचलाय। परी आखाड्यानं दाखल केलेल्या याचिकेमध्ये पुरुषांसाठी 13 आखाडे आहेत, तर महिलांसाठी का नाहीत असा सवाल आखाड्याने उपस्थित केलेला होता। या अगोदर उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाकुंभात प्रथमच परी आखाड्याला जमीन सुद्धा देण्यात आलेली होती, मात्र कुंभमेळाव्यात अमृत स्नानाची सोय करण्यात आलेली नाही असं आखाड्याचं म्हणणं आहे। महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून कोट्यवधी भाविक पर्यटक येत आहेत। त्यानंतर हे भाविक पर्यटक अयोध्येत श्रीराम मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत। त्यामुळे अयोध्येमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी जवळपासच्या भाविकांना राम जन्मभूमी ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी आवाहन केलंय। 15 ते 20 दिवसानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी आला तर नक्कीच तुम्ही रामलल्लाचं दर्शन सहज घेऊ शकाल असं त्यांनी म्हटलंय। नुकताच अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची वर्षपूर्ती झाली, त्यामुळे भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढली आहे। वंदे भारत ट्रेन लवकरच जम्मू काश्मीरमध्ये धावणार आहे। या गाडीची यशस्वी अशी चाचणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा वाढणार आहे। श्री माता वैष्णव देवी बोर्डाचे सीईओ अंशुल गर्ग यांनी कटराला प्रादेशिक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांची रूपरेषा आखली। दिल्ली श्रीनगर रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे आता वैष्णव देवी यात्रेला आणखी चालना मिळेल असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं। भाविकांची गर्दी लक्षात घेता कटरा रेल्वे स्थानकावर तीर्थक्षेत्र सुविधा केंद्रही उभारण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। बिलासपूर बिकानेर एक्सप्रेसमधील एका तोतया टीटीला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली।
तिकीट तपासणीच्या बहाण्यानं तो प्रवाशांकडून पैसे उकळत होता. त्याच्या संशयास्पद वागणुकीमुळे काही प्रवाशांनी याची तक्रार इतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडे केली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. दरम्यान त्यानं तोत्या टीटी असल्याची कबुली सुद्धा दिली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केलेली आहे आणि अधिकचा तपास ते करतात. सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही आरोपीला व्हॉट्सअपवरून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस बजावता येणार नसल्याचं पोलिसांना निर्देश देण्यात आलेले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 नुसार आरोपीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस देता येत नसल्याचं कोर्टानं म्हटलं. आरोपीच्या नातेवाईकांकडे किंवा घर बंद असल्यास घरावर नोटीस चिकटवण्यात यावी असे कोर्टाने निर्देश दिल्याचं बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमधील जैन समुदायाच्या निर्वाण महोत्सवादरम्यान अपघात घडला. भगवान आदिनाथांना प्रसाद अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू असताना 65 फूट उंच लाकडी पायऱ्या तुटल्या, त्यामुळे हा अपघात घडलाय. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला. जवळपास 80हून अधिक भाविक हे गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर गर्दी वाढल्यानं पायऱ्या कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. भोपाळमधील माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा याला लोकायुक्त पथकानं न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतलंय. त्यानंतर त्यांना अटकही झाली आहे. त्याला अटक केल्यानंतर 24 तासात न्यायालयात हजर केलं जाईल असं लोकायुक्त डीजी जयदीप प्रसाद यांनी सांगितलं. ईडी, लोकायुक्त आणि आयकर विभागानं टाकलेल्या छापावेळी शर्मा यांच्याकडे 93 कोटींहून अधिक मालमत्ता आढळलेली होती. कारमध्ये चक्क 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकडही सापडलेली होती. हे घबाड पाहून एकच खळबळ माजलेली होती. हिमाचल प्रदेशातील कोटखाई कोठडी मृत्यू प्रकरणी आयजीसह 7 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चंदीगडच्या सीबीआय कोर्टानं हा आदेश जारी केलाय. हिमाचल प्रदेश इतिहासात तपास करणाऱ्या पथकाला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुलै 2017 मध्ये शिमला जिल्ह्यातील कोटखाई येथे घडलेल्या गुडिया बलात्कार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलेलं होतं. तर पोलिसांनी कोठडीमध्ये केलेल्या मारहाणीमुळे आरोपी सुरतचा मृत्यू झालेला होता. नवी मुंबईतील राणा अयूब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. एक्सपोज करून हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याचा राणा अयूब यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अधिवक्ता अमिता सचदेव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून अमिता सचदेव यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. तर दिल्लीच्या साकेत न्यायालयानं पोलिसांना राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. दिल्लीमधल्या दंगलीतील आरोपी ताहिर हुसेन याला निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयानं पॅरोल मंजूर केला. एआयएमआयएमनं ताहिर याला मुस्ताफाबादमधून उमेदवारी दिलेली आहे. न्यायालयानं हुसेन यांना 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत निवडणूक प्रचारासाठी दिवसा सोडण्यात येईल असं म्हटलं. दिल्ली पोलिसांच्या वतीनं एएसजी एसवी राजू यांनी जामिनाला ताहिरच्या पॅरोलला विरोध केलाय. तर ताहिरवर आयबी अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप तसंच दिल्लीमध्ये दंगल पसरवल्याचा आरोप आहे. बेळगावमधील काही नामांकित उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयावर आयकर विभागानं छापे टाकलेत. एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजकांची झोप उडाल्याचं बघायला मिळत आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसलाय. बंगळुरू आणि गोव्यातील अधिकारी कारवाई करण्यासाठी बेळगावमध्ये दाखल झालेले आहेत. या अधिकारी संबंधित उद्योजकांचा सर्व कागदपत्रांची तपासणी सुद्धा करतायत. तर भल्या पहाटेपासून ही कारवाई अद्यापही सुरू दिसते. उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रानं शानदार संचलन केलं. महाराष्ट्राच्या 20 खेळाडू आणि संघटकांचा यात समावेश होता. राजेशाही फेट्या घालत महाराष्ट्राच्या पथकानं लक्षवेधी संचलन केलं. जागतिक पदक विजेती महिला तिरंदाज अदिती स्वामी आणि जगज्जेत्या भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं दिमाखात उद्घाटन पार पडलं. महिलांच्या T20 विश्वचषकात भारताच्या 19 वर्षीय त्रिशा गोंगाडी हिनं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. त्रिशानं शतक झळकावत मोठा विक्रम केला. तिच्या शतकासह भारतानं सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय नोंदवलेला आहे. भारताच्या संघानं आतापर्यंत सर्व सामने जिंकत थेट उपांत्य फेरीत धडक मारली. स्कॉटलंड विरुद्ध झालेल्या या सुपर 6 फेरीतील सामन्यात भारताच्या गोंगाडी त्रिशानं शतक झळकावलंय. अंडर 19 विश्वचषकात शतक झळकावणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरलेली आहे.
भारताचा मध्यम जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसीच्या सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरला। फलंदाजाच्या मांदियाळीत तो एकटाच गोलंदाज चमकलाय। बुमराहनं 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। त्यांच्या या कामगिरीचं आयसीसीनं सुद्धा बक्षीस देऊन कौतुक केलंय। आपल्या एका षटकाराच्या जोरावर संपूर्ण सामन्याचा रोख बदलणारा भारताचा गेम चेंजर गोलंदाज अशी बुमराहची ओळख। बुमराहनं कायमच आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकलेले आहेत। Thank you.